आपल्याला पाहा मिळतोय तो म्हणजे नॉन स्ट्राइक एंडला बॅटर अजिंक्य पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहा मिळतील. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनाजी आपल्याला पाहा मिळतील. कल्पेश मोहिते आज आपल्याला समाजाच्या मॅचेस मध्ये खेळताना पाहा मिळतो. सातत्याने दक्षिण रायगड विभागामध्ये याही खेळाडूची चर्चा राहते आणि पीटीपीएल त्याच्या नावावरती राहिली आहे. तो आज मानगाव नगरीमध्ये दाखल झालाय. फ्री हिटचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळून काढले. लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तिथे चांगला राहिला होता, परंतु खेळाडूचं रिॲक्शन पाहणं तेही आता आपल्याला फार गरजेचं असणार आहे. बॉल तिथे अडवला गेला की नाही आता ते आपण पाहणार आहोत, परंतु यस पंचांचा इशारा आपल्याला टीव्ही अंपायरची तिथे मागणी केली जाते. आपण चेक करूयात. ज्या वेळेला बॉल हातामध्ये होता त्यावेळेला पाय हा बाउंड्री लाईनला टच झालाय की नाही तो आता आपण इथे चेक करणार आहोत आणि योग्य तो डिसिजन आता तुमच्या पर्यंत पोहोचवला जाईल. यस बाउंड्री, 4 धावा आपल्याला धाबकावरती पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या ही धाबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 5. या आकड्यावरती टीमची धावसंख्या ही धाबकावरती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅव्हल झालाय, बॉल तिथे थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स मासिव्ह हिट, मॅक्सिमम दर्जेदार कल्पेशच्या बॅट मधून हा षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या ही धाबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन अ स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल, ओहो लोअर फुलटॉस, चांगला बॉल पाहायला मिळतोय. कल्पेशच्या अगेन्स्ट आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा होता बॉल आणि त्याही वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल. आज आपण पाहतोय अवी 11 पोलादपूर. अवी म्हटलं की तुम्हाला सर्वांना आठवेल ज्यांनी मानगाव प्रीमियर लीग पहिलं पर्व दुसरं पर्व गाजवलं होतं. लोणेरे विभागाला बिलॉंग करणारा अविनाश मोहिते. 2 वर्षापूर्वी त्याचा अपघाती मृत्यू आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि आज त्याच्या स्मरणार्थ आपल्याला ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतीये. एक चांगला खेळाडू होता परंतु अपघात झाला आणि तो आज आपल्यामध्ये इथे नाहीये, परंतु त्याच्या आठवणीमध्ये आपण ही टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतीये. तो म्हणजे पोलादपूरचा संघ. पुढचा बॉल, ओहो या वेळेला टप्प्यात टप्प्यात आला की कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कल्पेशच्या बॅट मधून हा दुसरा ची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे षटकाराच्या मदतीनं 17 या आकड्यावरती 17 रन 17 धावा या धाबकावरती आहेत. कल्पेश अगदी आपल्या सातत्याने गावासाठी चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो आणि ज्या वेळेला समाजाच्या मॅच असतात त्या वेळेला तो आपल्या टीम पोलादपूर मधूनच खेळताना पाहायला मिळतो. कौतुक करावं लागणार आहे आणि आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. पाहावं लागणार आहे कशा पद्धतीने पुढे जाईल, कारण का बरेचसे आज चांगले खेळाडू पहिल्याही दिवशी मध्ये पाहायला मिळाले आणि आज दुसऱ्या दिवशी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे पहिलं हे प्रगतीपथावरती आणि अद्यापर्यंत 17 धावा. कल्पेश चांगल्या पद्धतीची बॅटिंग राहिली आहे. एक ड्रीम स्टार्ट आपल्याला म्हणावं लागेल या पहिल्या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल, स्लोवर वन, वेट अँड वॉच ची पॉलिसी. याही वेळेला बॉल सीमारेषेच्या पार.
थँक्यू. पाहतोय टीमची धावसंख्या धाबकावरती पहिल्या षटकाखेरीस जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 या आकड्यावरती. 23 धावा. धमाकेदार सुरुवात राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक आता दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एका साईडला आपण पाहतोय अभि 11 पोलादपूरचा संघ आहे. दुसऱ्या साईडला राजधानी सातारा निसराले हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्याला होतोय प्रारंभ. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. 8व्या बॅटने खेळलेला फटका. खेळाडू आहे तिथे. अगदी प्लॅनिंग नुसार ही विकेट मैदानाच्या आतमध्ये यावे येताना पाहायला मिळाली. पहिला धक्का. इथून पुढे आपण पाहतोय बॅटिंग करत असताना थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील ते म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती शेखर मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. जितेंद्र यांना विकेट मिळाली. पुढचा बॉल. हो शेखर आलेत. बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. पंच पॉवरफुल आहे. थांबणार नाहीये बॉल. सीमारेषेच्या पार. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पार. हा चौकार. थँक्यू. तुमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 27 आकड्यावरती. 27 विथ लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल. खोल टप्प्याचा बॉल. समोरच्या दिशेने खेळलेला आक्रमण. दोन खेळाडू वेगानं. प्रयत्न चांगले होते लॉंग ऑफ खेळाडूचे परंतु त्याला बीट करून बॉल 1 बाउन्स ओव्हर. थँक्यू. टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते म्हणजे 31 आकड्यावरती. 31. 31 धावा धाबकावरती आहेत. षटक क्रमांक अद्यापचा दुसरा चालू आहे आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. हा वेळ आपण पाहतोय स्ट्रॉंग अपील होती जरूर मैदानाच्या आतमध्ये परंतु जो इम्पॅक्ट होता ना तो थोडासा बाहेर आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्या कारणाने आपण नॉट आउटचा इशारा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. 31-1 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे दुसरा. लो व फुलटॉस सुद्धा त्याही वेळीला आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. कनेक्शन तितकंच आपल्याला पाहायला मिळालं. मिडल ऑफ द बॅट बॉल आला नव्हता आणि त्या कारणाने पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या पण पाहतो ती म्हणजे 31. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार तो म्हणजे षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. 1 विकेट मैदानाच्या बाहेर ते म्हणजे अजिंक्य जरूर मैदानाच्या बाहेर गेलेत. षटकातील पुढचा बॉल. लो व फुल टॉस. 8व्या बॅटने खेळलेला आक्रमण. प्रॉपर टायमिंग. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार फटका. षटकार. चला थोडीशी घाई करायची आहे. वेळ फार आपल्याकडे कमी आहे. 12 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 37 आकड्यावरती. खातगुण संघाचा कर्णधार त्वरित पॉलिन बॉक्स मध्ये यायचा आहे.
चला विनंती असणार आपण षटक क्रमांक तिसरा लगेच इथे सुरुवात करून घ्यायची आहे. फिल्डिंग करणारा टीम आपण मी लक्ष वेधतो ते म्हणजे राजधानी सातारा निसराले या संघाला विनंती करतो की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सजवून घ्यायचंय. षटक क्रमांक तिसऱ्याला इथे करायची सुरुवात. तिसरा षटक आदळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय ते म्हणजे अनिल मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामधील हा पहिला बॉल ऑन ट्रॅक आपण पाहणार आहोत. पहिला बॉल होता, फटका फसलाय, खेळाडू येतोय लॉंगॉनचा, चुकी घडली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. कल्पेश मोहिते या फलंदाजाची कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होताना पाहायला मिळतीये. जीवनदान मिळाले. ही खऱ्या अर्थानं आता कॅच होती का मॅच होती टीम निसराले या संघासाठी तेही पाहावं लागणार आहे. डॉट बॉल, धाव घेतली नाहीये, स्वतःला कल्पेश तिथे थांबवलंय, आत्मविश्वास स्वतःवरती दाखवलाय. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, याही वेळेला कॅच उडाली आहे. या वेळेला कोणती चूक करणार नाहीये कल्पेश मोहिते. मोठा धक्का, बिग ब्लो, प्राइसलेस विकेट. इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना बाय मिळेल. धक्का क्रमांक दुसरा बाद. थँक्यू. टीमची धावसंख्या इथं बघवते पाहायला मिळते ती म्हणजे 37-2 सध्याची परिस्थिती. ज्या वेळेला अजिंक्य पहिले बाद झाले होते परंतु कल्पेश चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत होते. 3 षटकार आले होते, 1 चौकार आला होता आणि त्यानंतर मग इथून पुढे ते मैदानाच्या बाहेर गेलेत. न्यू बॅटर आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पवार आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. परंतु कौतुक करावं लागणार म्हणजे अनिल यांचं, मोठी विकेट त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवली आहे. परंतु इथून पुढे आता पोलादपूरचा संघ कशा पद्धतीने करेल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल, ही वेळ आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण इथून पुढे पाहतोय. 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, धावा बरसल्या होत्या, धावांचा डोंगर उभा राहिला होता. 37 धावा. त्यानंतर 3 बॉल मध्ये अनिल यांनी एकही धाव केली नाहीये, विकेट मिळवली आहे. काही वेळ आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाहीये. कॅच टेकन सक्सेसफुली. धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे तिसरा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर आली विकेट. थँक्यू. कौतुक कौतुक आणि कौतुक. जेवढं करावं तेवढं कमी आहे अनिल साठी. 4 बॉल त्याने अद्यापर्यंत हाताळले, 2 विकेट मैदानाच्या बाहेर पाठवले, एकही धाव खर्च केली नाहीये. बॉल क्रमांक 5वा. काही वेळ आपण पाहतोय हाई डॉट बॉल आलाय. 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केला नाहीये, तोही डॉट बॉल. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. आता हा शेवटचा बॉल. या स्पर्धेमध्ये आपण अद्यापर्यंत मिडन षटक इथे हाताळताना पाहायला मिळालं नाहीये, परंतु अनिल यांच्या नावावरती राहील का तेही पाहावं लागणार आहे. शेवटचा बॉल, षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे तिसरा. काही वेळ आपण पाहतोय डॉट बॉल. मेडन षटक, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे अनिल साठी. काय गोलंदाजी केली आहे, एकही धाव खर्च केली नाही, 2 विकेट मैदानाच्या बाहेर पाठवलं, टीमच्या धावसंख्येला थांबवले ते म्हणजे 37 आकड्यावरती. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या आपण घेऊयात पुन्हा एकदा छोटासा ब्रेक.
येस मिकी, आपण कुठे असाल व्यासपीठावरती या. त्यांनी सुद्धा ब्रेक घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय की काय. सगळ्या पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे टीमची धावसंख्या आता थांबली ती म्हणजे 37 आकड्यावरती. इथून पुढे आता खेळ बाकी असणार तो म्हणजे 12 बॉलचा 5 षटकांची लढत आपण पाहतोय. एका साईडला असणार आहे तो म्हणजे अवी 11 पोलादपूर, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय म्हणजे राजधानी सातारा निसराळे. हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. पहिला बॉल, हो हो हो, पहिला बॉल याही वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगल्या दर्जाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मागच्या 7 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये टीम निसराले या संघाने. त्याचबरोबर टीम खातगुण संघाचा कॅप्टन त्याला विनंती असणार आपण व्यासपीठावर येऊन संपर्क साधायचा. पुढचा बॉल, आही बॉल आपण पाहतोय. याही वेळेला ब्लँक स्ट्रोक घ्यायचा होता आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय कमबॅक केलंय. मागच्या 8 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. जिथे 12 मध्ये 37 बनवल्या होत्या आणि मागच्या 8 मध्ये एकही धाव दिली नाहीये. हा पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघ चांगल्या दर्जाचे आहेत. लो व फुल टॉस, अखेरकार धावांची कोंडी होती ती फोडली गेली आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मॅसिव्ह हिट शॉट. षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. टीमची धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे 43 आकड्यावरती 43. हाफ ट्रॅक होता अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव तिथे आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट होईल का? येस, एक धाव तिथे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे 44 आकड्यावरती 44. 44 धावा तपासवरती आहेत. 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. त्याचबरोबर मेजर पवार यांच्या माध्यमातून जे मेडन षटक हाताळलं गेलं अनिल यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आपण जमा करत आहोत. यस, मॅच झाल्यानंतर आपण ते इथून घेऊन जाणार आहोत. मॅच झाली की आपण त्यांना ते पारितोषिक देऊ. पुढचा बॉल, ओहो, यावेळेला बॅकफुट पंच. वेट पॉइंट बॉल वॉचची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्याही वेळेला खेळाडू तिथे आहे. फक्त आणि फक्त एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे 45 आकड्यावरती 45. 45 धावा या तपासवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे 14 हे प्रगतीपथावरती आहे. 45 धावा तपासवरती पाहायला मिळतात. मॅच क्रमांक 3 असेल ती म्हणजे श्री गणेश क्रिकेट पवारवाडी त्यांच्या अगेन्स्ट लक्ष्मीनगर आहिरे. आणि मॅच क्रमांक 4 असेल ती म्हणजे खातगुण आणि त्यांच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे गुजरात. हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अनिल बाउंड ट्रॅक वरती 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. पहिला बॉल आपण पाहतोय. वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट पवारवाडी आणि लक्ष्मीनगर आहिरे या दोन टीमचं मी लक्ष वेधतो की आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचंय. षटकातील पुढचा बॉल डॉट बॉल आलाय. धावा कुठेतरी थांबल्यात. धावा बनवावे लागतील. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. आक्रमण करायचं होतं. आत्मविश्वास फार कमी आपल्याला होताना पाहायला मिळते या फलंदाजाचा. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागणार आहे. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. परंतु अनिल मैदानाच्या आतमध्ये सलगचा हा 8वा डॉट बॉल.
8 बॉल त्याने हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. मेडन षटक त्याच्या नावावरती आहेत. काय गोलंदाजी करतायत फलंदाजांना, अगदी बॉल मिळतच नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये सातत्याने पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अनिल यांच्या माध्यमातून बॉल क्रमांक त्यांचा असेल तो 9वा. आक्रमण यावेळेला समोरच्या दिशेने लॉफ्टेड, ताकदीचा बराचसा वापर पाहायला मिळतोय. बॉल हवाई सफर करणारा हा षटकार. बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचे. एकावन्न धावा टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे षटक क्रमांक 5 आणि अखेरकार अनिलने 9व्या बॉल वरती हा षटकार देताना पाहायला मिळाला. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. बरेचसे आज मॅचेस खेळायचे, 3 मॅच आज एक्स्ट्रा आहेत, 2 सेमीफायनल एक फायनल, त्यामुळे संध्याकाळचं सत्र होईल, त्यामुळे थोडीशी घाई करा. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय स्ट्राईक घ्यायची आहेत आणि धावचीच्या सर्वांमध्ये आणखीन एका बॅटरला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आली आहे विकेट. खेळ अद्यापर्यंत झाले ते म्हणजे 4. इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या धावा करते माहिती ती म्हणजे 51 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. ओहो, हाही आपण बॉल पाहतोय चांगल्या टप्प्यावरती. आकुट टप्प्याचा बॉल, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागणार आहे अनिल यांचं. शैलेश फलंदाजीसाठी आलेत परंतु नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि आता इथून पुढे शेवटचा बॉलचा खेळ आपण पाहणार आहोत या पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल होता, तोही डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक राहिला आता निसराले या संघाचा. 2 षटक अनिल यांनी हाताळले, फक्त 1 षटकार खाल्ला आणि विकेट आपल्या नावावरती केलेत. काय गोलंदाजी केली आहे, 2 विकेट आपल्या नावावरती आणि कमबॅक केला आपल्या संघाला. टीमची धावसंख्या पाहत होती म्हणजे 51 आणि करायचा पाठलाग तो म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 52 धावसंख्येचा. त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत जिथे टॉस ओपन करणार आहोत. एका साईडला श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये लक्ष्मी नगर अहिरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये तिसरा मॅच खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन्स मी लक्ष देतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी लगेच जायचंय. धन्यवाद.
दिलीप पवार मोरबा पवारवाडी त्याने सुद्धा व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तसेच पोपट पवार यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. थँक्यू. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. बाउंड ट्रॅक वरती कल्पेश आपल्याला पाहा मिळतील. पहिला गुड टप्प्याचा बॉल होता. चांगल्या टप्प्यावरती पाहा मिळते. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहा मिळतोय. पाठलाग करायचा आपण पाहतोय. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा. त्याचबरोबर दिलीपजी पवार यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष असं स्वागत असणार आहे. आणि कॅश तिथे आपल्याला ड्रॉप होताना पाहा मिळते. बॉडी बॅलन्स स्टेबल नव्हतं आणि त्या कारणाने आपल्याला तिथे कॅश ड्रॉप होताना पाहा मिळते. 2 धावा इथून पुढे आता टीमच्या खात्यामध्ये जोडले जातील. धावा तितक्याशा नाही आहेत आणि तुम्हाला आता धावा वाचवाव्या लागणार आहेत या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये. आणि आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. गोलंदाजी चांगली राहिली आहे ते म्हणजे राजधानी सातारा निसराले या संघाकडून. परंतु समोर आपण पाहतोय अवी 11 पोलादपूरचा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. 52 धावांचा करायचा पाठलाग. अंतिम दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय. मॅच क्रमांक अद्यापर्यंत दुसरी. 2 सेमीफायनल आणि फायनल तीही मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. अगदी लवकरात लवकर थोडीशी घाई करायची आहे आणि मॅचला खऱ्या अर्थाने सुरुवात करून घ्यायची आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल मांडण्यासाठी पॉवर प्रोसेससाठी क्रमांक पहिला आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. हा वीर आपण पाहतोय शफल झाले. आडव्या बॅटनं ऑन साइडला केलेला फटका. वन्स बाउन्स आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार फटका. चौका साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करूयात की त्यांच्या शुभाताने आपण टॉस करणार आहोत. या मॅचचा मॅच क्रमांक 3चा त्यांना विनंती करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभाताने आपण पुढच्या मॅचचा आपण करूयात टॉस. येस बोथ कॅप्टन्स आपण प्रथमतः प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. टीम पवारवाडी आणि त्याचबरोबर अगेन्स्ट खेळणारा संघ त्यांना विनंती असणार आहे आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अकूट टप्प्याचा बॉल होता. याही वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने केलेला शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी हा चौकार. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस करतोय आपण 2 कॅप्टन्स आहेत आणि मान्यवर आहेत. त्यांच्या शुभाताने आपण मॅच करतोय. मॅच क्रमांक हा टॉस. बस थँक्यू. टीमची धावसंख्या धबकावरती पाहा मिळतीये. 10 या आकड्यावरती टीमची धावसंख्या धबकावरती पाहा मिळतीये. पुढच्या षटकातील पुढचा बॉल याही वेळेला समोरच्या दिशेने मिड ऑफ आतमध्ये होते आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. मोहिते साहेब मानगाव यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या साहेब. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष आपण असं करणार आहोत स्वागत. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅक होता. याही वेळेला आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू वेगाने धावतोय. बॉल थांबवण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने राहिलाय. तिसरी धाव आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळतीये. 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या धबकावरती पाहायला मिळते म्हणजे 17 या आकड्यावरती पाठलाग करायचं. 52 धावसंख्येचं या पण ऐकूयात. एक छोटासा घेऊयात टीच ब्रेक.
संख्या नाव बसे तब्बल 17 या आकड्यावरती पावले षटक कल्पेश मोहिते मात्र इथे माग ठरता दिसत आहे. पोलादपूरचा पोलाड या नावाने प्रसिद्धी मिळवलेला कल्पेश मोहिते मात्र इथे पहिलं षटक महागडं ठरलंय. धाव संख्या जाऊन एक षटक संपते अखेर 17 या आकड्यावर. तसंच यापुढे होणार सामना श्री गणेश क्रीडा मोरबा पॉवरडी विरुद्ध लक्ष्मीनगर आयरे डिंगडॉंग या दोन संघामध्ये लढत असणार आहे. त्याच्यामध्येच नाणेफेक जिंकून प्रथम श्री गणेश क्रीडा मोरबा पॉवरडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलाय फलंदाजी करण्यासाठी लक्ष्मीनगर आयरे संघाला. तरी दोन्ही संघाने सुद्धा तयार राहायचं आहे. तिसरी लढत असणार तरी चौथाही सामना खातगुण विरुद्ध गुजरात. तसंच पुण्याच्या सर्व बेलदार समाजाचं लक्ष वेधतो. 18 आणि 19 जानेवारीला सुद्धा तळदेव महाबळेश्वर येथे तालुका वाईज 16 टीम पुन्हा एकदा 51,000 व चषक. द्वितीय पारितोषिक असणार 31,000 व चषक. तृतीय पारितोषिक 21,000 व चषक आणि चौथं पारितोषिक असणार आहे 11,000 व चषक. ठीक आहे, चला सामन्याकडे पुणे जवळ अजिंक्य मात्र गुणाची करण्यासाठी सज्ज होतोय. थोडासा रनिंग मध्ये अडथळा निर्माण झाला तिथे मात्र डेड बॉल पंचाचा इशारा येतोय. 18 आणि 19 जानेवारी मात्र मोठा थरार पुन्हा एकदा पाहायला भेटणार आहे आपल्याला तळदेव महाबळेश्वर मध्ये. तालुका वाईज 16 टीम असणार आहेत. नक्कीच चांगलं डिसिजन चालू आहे आता मात्र बेलदार समाजामध्ये दिसून येत आपले तालुका वाईज सामने खेळवले जात आहेत. मोठा स्ट्रोक लागायचा प्रयत्न, बॅट चिक्काडा, चेंडू जातोय दन दन करत सीमा रेषा पार. यस, चौकार. डीजे स्वागत केलं इथे मात्र अजिंक्यचा पहिला चेंडू चौकार. बॅटची कडा चढू लागले, पूल लांब करण्याचा प्रयत्न केला गेला होता. शॉर्ट पिरियड चेंडू होता तिथे मात्र चौकार आलाय. फलंदाज सचिनच्या माध्यमातून सचिन मात्र हवी होता दिसून येतो इथे पोलादपूर संघासमोर. मोठा स्ट्रोक, डान्सिंग डाव विकेट घेण्याचा प्रयत्न होते सक्सेसफुल आणि चेंडू अडवण्यामध्ये सफल जरूर झालाय क्षेत्ररक्षक. तिथे मात्र 2 धावा पूर्ण होते. पंचाचा इशारा कडे लक्ष असेल नक्कीच. 2 धावा, नक्कीच 2 धावा सहज इथे अडवल्यात पोलादपूर संघाने. चौकार आहे. यस, रिओ घेतला जातो इथे पंचांकडून. चार रन, नक्की चौकार आहे. चौकार धाव संख्येने वाढेल. पुणे दुसऱ्या चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार. धाव संख्येचा वस्तू तब्बल 25 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी केली जाते आता मात्र निसराळे संघाकडून. राजधानी सातारा मधून आल्या संघ निसराळे संघ. वाह, काय स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना झेल पकडला जाईल का? खराब क्षेत्राच्या पुन्हा एकदा केल्या जाते पोलादपूर कडून. कल्पेश मोहितेचा संघ आहे इथे दिसून म्हणतात. अभि 11 पोलादपूर संघ इथे थोडासा खराब क्षेत्ररक्षण करता दिसून आला. पोलादपूर संघाला चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे कारण सामना जिंकायचा आहे तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलंच पाहिजे. स्ट्राइक मागला मात्र असं दिसून येईल पृथ्वीराज. चांगली फटकेबाजी करावी लागणार. एक साइडला सातारा जिल्हा तर एक साइडला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर गाव पुन्हा एकदा आपल्या दिसून येतोय. चांगली लढत चालले. फुल ऑन करते चेंडूचा मोठा स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न देत आहे ना असलं खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा केलं जात आहे. चेंडू जात आहे सीमा रेषा पार. चौकार.
16 संघ खातगुण आयोजित योद्धा खातगुण संघाने सुद्धा आयोजित केलेले सामने दिसून येतील आपल्याला. 4 आणि 5 प्रथम पारितोषिक पुन्हा एकदा 51,000, द्वितीय 31,000, तृतीय 21 आणि चतुर्थ असणार आहे 11,000 राष्ट्रीय आणि आकर्षक चषक. 4 आणि 5 जानेवारी, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 18 आणि 19 जानेवारी महाबळेश्वर. बॅटची कडा यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण, बॅट डप्पा होईल, बॅट्स मात्र जातो आता बाहेर. पृथ्वीराज गणेश चव्हाण. चला सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. अद्याप चेंडू झालेत दुसऱ्या मार्गस्थ असताना. तीस धाव संख्या झालेत, 2 षटकाच्या समाप्ती अखेर. यस, छोटासा डीजे ब्रेक घेऊया पुन्हा. बावन्न धावेचं 52 धावेची गरज आहे ते मात्र निसराळे संघाला. राजधानी सातारा निसराळे संघ. कल्पेश मोहिते पुन्हा बॉलिंग मार्कवर येतोय. चांगली गोलंदाजी करावी लागणार कल्पेशला सुद्धा. नामांकित गोलंदाज पोलादपूर तालुक्यात लगातार 2 बाईक त्याच्या नावावर आहेत आतापर्यंत पीटीपीएल पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये. तोच कल्पेश मोहिते पुन्हा एकदा बॉलिंग मार्कला सज्ज होईल. बेलदार समाजाला लाभलेले मोठमोठे तारे सुतारे आज मात्र आपल्या दिसून येतील. पुन्हा एकदा सामना सुरुवात होईल. गोल्डन स्पॉटचा चेंडू होता, मोठा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यावर के धाव पूर्ण केली जाते आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. हे षटक जर चांगलं हाताळलं गेलं ना, नक्कीच त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो पोलादपूर संघ. एक गडी जरूर बाद झाला पृथ्वीराज, त्याच्यानं सचिन मात्र आज सुद्धा मैदानात दाखल आणि स्वतः संघाचा कर्णधार अनिल मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. चांगली फटकाची करण्याची क्षमता त्या सुद्धा मध्ये आहे, मोठे हिट लगावू शकतो. गोल्डन स्पॉटचा चेंडू पुन्हा निर्धार चेंडू सांधना केली जाते. यस, महाराष्ट्र पोलीस असतील अनिल चव्हाण आज मात्र बेलदार समाजासाठी खेळताना दिसून येतील आपल्याला. त्याच्यासमोर कल्पेश मोहिते, चांगली गोलंदाजी केली जाते. आता पण गोल्डन स्पॉटचा चेंडू पुन्हा मोठा स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न क्षेत्र तैनात असेल, झेल पकडली जाईल का? नक्की सुरेख झेल पकडला जातोय. बॅक टू द पवेलियन, अनिल मात्र जातोय बाहेर सीमा.
पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. डेड बॉल असेल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा निर्धार चेंडू हातात. वारंवार चांगली गोलंदाजी केली जाते कल्पेश कडून. धाव संख्या माझा स्थिरावले 31 आकड्यावरती. फलंदाज माझा साहिल आला आता मैदानामध्ये. मोठा स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न. कल्पेश त्या चेंडूच्या खाली असेल. झेल पकडला जाईल का? एक सूर एक झेल. पुन्हा साहिल बॅक टू द पवेलियन. यस डीजे ठोक. तिसरे षटक मार्गस्थ. एक धाव खर्च करतोय कल्पेश. 5 चेंडू मागे. इथे माझ्या फक्त बॅटला काढा दिली जाते आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. निकीला लागलेला बॉल असं दिसून येतं. निकी पळत सुटला. धावत सुटलाय. यस यस मिकी. हळू हळू. थोडं फास्ट. खाली बघून ये पडशील. यस मिक्की साठी मात्र श्री गणेश क्रीडा मोरबा पारोडी संघाकडून 300 रुपये पारितोषिक आलाय. मिक्की साठी एक गाणं पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. वळूया. मिक्कीचा चांगलं प्रदर्शन आपल्या दिसत. सातत्याने चौथ्या पर्वामध्ये मिक्की आपल्या पुन्हा एकदा दिसतोय. नक्कीच मिक्की वारंवार तो आपल्याकडे येतच राहणार आशा बाळगतो. श्री गणेश मोरबा आयोजित सामने बेलदार चषक पुन्हा दिसून येतो आपल्याला. मिक्कीसाठी मात्र 300 रुपये पारितोषिक आलंय. आयोजक रामदास पवार यांच्याकडून मात्र मिक्कीला हे पैसे पारितोषिक देण्यात येणार आहे. यस थँक्यू मिकी. चांगलं सहकार्य करतोय तू पण. यस ठीक आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. अनिकेत मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. कुर्लेंचा स्पॉटचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी चेंडू जातोय यष्टिरक्षे हातामध्ये. या स्क्वेअर लेगच्या मागे मात्र 3 फिल्डर घेतले गेलेत.
पोलादपूर संघ त्यांच्यामुळेच पंचा इशारा असेल. नो चेंडू. यस नो चेंडू आणि फ्री हिट असेल या चेंडू मागे. चांगला चेंडू हाताळला गेला परंतु क्षेत्ररक्षण थोडं कर्णधार लावते चुकीचं, त्याच्यामुळेच एक धाव संख्येने वाढ होईल. धाव संख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. जिथे चौथं षटक मार्गस्थावर अजून सुद्धा 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी. बारा चेंडूने 18 धावांची गरज आहे अजून सुद्धा जिंकण्यासाठी. यस मोठा स्ट्रोक लागवला जाते. पुल शॉट लागण्याचा प्रयत्न क्षेत्र त्यांना एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धावात समाधान मानावं लागतंय. धनाजी आणि सचिनची जोडी सुद्धा मैदानात दाखल आहे. सचिन मात्र स्ट्राईक मागला आला होता, तो सुद्धा मैदानात दाखल आहे. चांगली फटके त्याच्याकडून केली जाते. धनाजीला ते साथ निभावावी लागणार आहे. धाव संघामध्ये हळूच पुढे सरकून दिसून येते 37 या आकड्यावरती. 15 पाहिजेत. 1 मिनिट पंच. 2 मिनिट. 37 स्कोर झालाय नक्कीच आणि जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू आणि 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. ओके. अकरा चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 या आकड्यावर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पोलादपूर संघ. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळू. आणि थोडं स्टार्टअप घ्यायचा वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. जास्तीत जास्त षटके सामने खेळवायचे आपल्याला सुद्धा. चार आणि 5 जण खातगुण सातारा संघाने सुद्धा सामने आयोजित केले. योद्धा खातगुण संघाने तसेच 18 आणि 19 जानेवारीला सुद्धा तळदेव महाबळेश्वर संघाने सुद्धा सामने आयोजित केलेत. यस नक्कीच पुन्हा एकदा निर्धार चेंडू सांत्वना केली जाते. धनाजी पवार यांना काही चेंडू समजत नाहीये. वारंवार निर्धार चेंडू हाताळले जात आहेत. नक्कीच. आणि पाणी घेऊन जाताना लक्षात ठेवा की आपला 12th मॅनच पाणी घेऊन आला पाहिजे मैदानामध्ये. ह्याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे सर्व संघांनी. गोल्डन स्पॉटचा चेंडू होता. पुन्हा बॅटची कडा आणि धनाजी बॅक टू द पवेलियन. यस डेज आहे. चांगली गोलंदाजी करते. कमबॅक करून द्यावं लागणार. आणि किल्ला सुद्धा संघाला जर विजय करायचा असेल पोलादपूर संघाला हा सामना तर निसर्ग संघ चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. पुण्याला गोल्डन स्पॉटचा चेंडू त्यांना असेल. चेंडू पकडला जाईल का नक्की चांगलं सुरक्षित केलं जातं. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि
नक्कीच पंचाचा इशारा थर्ड अंपायर कडे असेल. काय होईल या चेंडू मागे नक्कीच सगळ्याच्या नजरा असतील प्रेक्षकांच्या. यस विकेट. पंच धाव संघ जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. नक्की दोन चेंडू चांगले हाताळले गेले तर इथे पूर्ण कमबॅक होईल पोलादपूर संघाकडून. अजून एखादा विकेट मिळवला तर पूर्णपणे हा सामना विजय सुद्धा होऊ शकतो. पोलादपूर संघ चांगली गोलंदाजी करावी लागणार, चांगली फटकेबाजी सुद्धा करावी लागणार राजधानी सातारा निसर्ग संघाला. सचिन आज सुद्धा मैदानामध्ये दाखल स्ट्राईक मागला आलाय, तो आज सुद्धा स्ट्राईकला येत नाहीये. जर तो नक्की स्ट्राईक वर आला तर सामना विजय सुद्धा करू शकतो. बरेच चेंडू झाले तो स्ट्राईक मागला येत नाहीये. तशा अनिकेतची सुद्धा चांगली गोलंदाजी केली जाते. मोठा स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न शेट देता येणार असेल. एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? तर एकाच धावावर इथे मात्र समाधान मानावं लागतं. धाव संघामध्ये काचूच्या गतीने पुढे सरकत दिसून येते. 39 शेवटचा एक चेंडू अनिवार्य आहे. चांगला चेंडू हाताळणं गरजेचं असणार आहे अनिकेत याला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित भरपूर संघ. चांगली गोलंदाजी करावी लागणार अनिकेतला सुद्धा. एक चेंडू चांगलं येणं अनिवार्य राहणार या षटकामध्ये. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजर असलेल्या सामन्याकडे वळूया. चांगली लढत आतावर दिसून आपल्याला. फुल ऑन चेंडू, मोठा स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. या षटकाने धावसंख्येने वाढ गरज. यस डीजे. सहा चेंडू 7 धावांची गरज आहे दुसरा जिंकण्यासाठी. एक मिनिट पंच. पंच एक मिनिट जरा थांबवायचं आहे.
6 चेंडू आणि 7 धावांची गरज दुसरा जिंकण्यासाठी निसराळे संघाला. 6 चेंडू आणि 7 धावा. कोण सामना विजय होईल? गोलंदाजचं नाव कळवायचं आहे. गोलंदाज शरद. सहा चेंडू आणि 7 धावा दुसरा जिंकण्यासाठी पाहिजेत. राजने सातारा निसर्ग संघासमोर आवी इलेवन परतपूर संघ. चला सामना चालू करून घ्या पंच. शरदला चांगली गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. चांगला चेंडू हाताळला गेलाय. विकेटचं पतंग होत आहे. मात्र आता कोण फलंदाज बाद असेल? सचिन मात्र बॅक टू द पवेलियन. चला सामना चालू करून घ्यायचा. नवीन फलंदाज मात्र अनिल जातो आता स्ट्राईक मागला. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. फ्रीट आहे का पंच? या फ्रीट असणार या चेंडू मागे. 6 चेंडू 6 धावा. नक्की चांगली गोलंदाजी हाताळावी लागणार आहे ह्या षटकामध्ये. 6 चेंडू मागे 6 धावांची गरज. गोलंदाज आहे शरद. करल का पलटवार? मोठा स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली जाईल का? रनआउटचा चान्स आहे तिथे मात्र सूर्यक्षेत्रशी केलं जाते आणि इथे मात्र रनआउटचा चान्स आहे का? नक्कीच थर्ड अंपायर कॉलिंग असेल पंचांकडून. यस विकेटचा पतंग बॅक टू द पवेलियन. स्कोर मात्र झाला आता 46. चला सामना त्वरित चालू करून घ्या. पोलादपूर संघ वेळ खूप कमी आपल्याकडे. खूप वेळ खर्च झालाय.
क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सामन्याकडे लक्ष द्या आणि टाइम सांगा जरा किती झालाय, त्याच्यानुसार षटक सुद्धा हाताळलं जात आहे का. पाच चेंडू आणि 6 धावांची गरज आणि सुद्धा सामना बरोबर सुटला तर नक्की सुपर ओव्हर आपल्याला बघायला भेटणार आहे. ह्या सामन्यामध्ये भेटेल का लगातारची दुसरी सुपर ओव्हर. चला गोलंदाज कल्पेश मोहिते त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सामना चालू करून घ्यायचंय. स्वतः कर्णधार लक्ष द्या, थोडं वेळ खूप खर्च करतोय गोलंदाज. पाच चेंडू आणि 6 धावांची गरज. शरद मला गोलंदाजी मार्कला असेल, वेळेचं बंधन खूप कमी आहे तरी लक्ष द्यायचंय आणि त्या पॅननी लाईच केलं जाईल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. वेळ खूप खर्च झालाय. फलंदाज मात्र चांगल्या स्टान्सला दिसतोय. इथे मोठा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न, बिग हिट लागवण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा निर्धार चेंडूची शांतता केली जाते. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि पुण्याला मोठा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न, डान्सिंग विकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. जिल्हा एक साइडला रायगड जिल्हा. पुन्हा एकदा बिग हिट लगावण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा निर्धार चेंडू हाताळला जातोय. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला सामना त्वरित चालू करा, वेळ खूप खर्च करतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 2 चेंडू 2 धावा. सामना जर बराबरी सुटला तर नक्की सुपर ओव्हर बघायला भेटेल का आपल्याला. प्रेक्षकांच्या नजरा पूर्णपणे असलेल्या सामन्यावरती मिकी मात्र आता उभा आहे टेन्शन मध्ये. कोण सामना जिंकेल, नक्कीच पोलादपूर की निसराळे, दोन्ही संघाच्या साईडने मात्र खेळता दिसत आहे मिकी माऊस आपल्याला. चला सामना चालू करून घ्या. पोलादपूर संघात त्वरित क्षेत्ररक्षण लावा. सामना पुण्याला सुरू आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा डान्सिंग नाडू विकेट घ्यायचा प्रयत्न एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. आणि सामना विजयी होतोय निसराळे संघ. या स्टेज
दोन धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत आणि सामना विजयी होतोय निसरळे संघ